मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं 30 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र सरकारनं 42 दिवस उलटलं तरी आरक्षण दिलं नाही. त्यामुळे जालना येथे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात 28 ऑक्टोबरपासून सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले. काल या साखळी उपोषणाला ठाण्यातील सकल धनगर समाजानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता आत्तापर्यंत अनेक मोर्चे निघाले आणि संपूर्ण विश्वात शांततेनं आंदोलन करण्याचा आदर्श घालून दिला. तरी देखील सरकारनं टिकणारं आरक्षण दिलं नाही. असाच प्रकार धनगर समाजाबाबत सरकारनं केलाय. धनगर समाज गेली 65 वर्ष धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी व्हावी म्हणून मोर्चे आंदोलनं करत आहे. परंतु आजपर्यंत सरकारनं आरक्षण लागू केलं नाही. त्यामुळे धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी ठाण्यात धनगर समाजानं मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय. सरकारनं 50 दिवसांचा अवधी धनगर समाजाकडून मागितला होता, परंतु सरकारनं काहीही केलं नाही. म्हणून नोव्हेंबर महिन्यात धनगर समाजाच्या वतीनं ठाण्यात भव्य मोर्चा देखील काढण्यात येणार आहे, असं समाजाच्या वतीनं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. यावेळी धनगर समाजाचे नेते शंकर विरकर, समाजाचे नेते शंकर कोळेकर, दीपक कुरकुंडे, अभिजित कोकरे आणि इतरही उपस्थित होते. आज आंतरवाडी सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यामध्ये देखील मराठा समाज बांधव या ठिकाणी आमरण साखळी उपोषण सुरू केलेलं. त्यानंतर आता त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. त्या उपोषणाला आमचा धनगर समाजाचा ठाण्यातील जो धनगर समाज आहे त्याचा संपूर्ण पाठिंबा आम्ही या ठिकाणी त्यांना जाहीर करतोय. त्यांच्या मागे आम्ही धनगर समाज खंबीरपणे उभा आहे. आज आमची देखील धनगर समाजाची एक बैठक झालेली आहे ठाण्याला आणि या बैठकीमध्ये धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी ठाण्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये एक मोर्चा निघणार आहे त्याचं नियोजन होतं आणि त्यानंतर सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी आम्ही त्यांना आमचा पाठिंबा जाहीर केलेला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधारगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. हा पुरस्कार सोहळा 14 नोव्हेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी गडकरी रंगायतन येथे दिली आहे. तसंच यावर्षीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू करण्यात आला असून यावर्षीचा पहिला पुरस्कार खुशी हजारे हिला देण्यात येणार आहे. गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीनं गंधार गौरव सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं. यंदाचं हे 8वं वर्ष आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे तर गेल्या वर्षी सचिन पिळगावकर यांना आत्तापर्यंत गंधार गौरव सोहळ्यानं सन्मानित करण्यात आलाय. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांना देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते महेश कोठारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यात गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथून प्रवेश आले होते. या स्पर्धेसाठी राजेश भोसले आणि हेमांगी वेलणकर यांनी परीक्षण केलं. या स्पर्धेतील नामांकनं देखील आज जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेला गंधारचे प्राध्यापक मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, वैभव पटवर्धन आदी देखील उपस्थित होते. बालनाट्य संस्था पुरस्कार यावर्षी कला संस्कृती, कलावेदक संस्था, कल्याण, सातत्यानं एकांकिका स्पर्धा घेणारी ठाण्यातील संस्था रंगायतन महोत्सव या 2 संस्थांना देण्यात येणार आहे. सर, यंदाचा कितवा हा गंधर्व पुरस्कार आहे आणि त्याचा नेमकं मानकरी कोण आणि कशा प्रकारे? मला असं वाटतं की आताच आदरणीय अभिनेते विजय पाटकरने त्यांचं नाव घोषित केलं, महेश कोठारे. आम्ही देखील लहानपणापासून हे व्यक्तिमत्व फार जवळून पाहिलेलं आहे चित्रपटामध्ये.
आणि त्याने अनेक कलावंतांना, अनेक गीतकारांना, कवींना देखील मराठीमधल्या संधी दिलेली आहे. गेली 50 वर्षाहूनही जास्त ज्यांनी ह्या चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं अशा व्यक्तीचा सन्मान गंधारच्या वतीने होतो आहे आणि हे 8वं वर्ष आहे. गंधार हे बालकलाकार घडवायचं काम करत असताना देखील सुद्धा जी मोठी मोठी कलावंत आहेत, ज्यांनी अगदी आपल्या बालावस्थेमध्येच या रंगभूमीची सेवा केली, अशा मंडळींना या पुरस्काराने सन्मान केलं जात आहे. आणि तो कार्यक्रम 14 तारखेला सकाळी 11 वाजता गडकरी रंगायतामध्येच बालदिनानिमित्त साजरा होत आहे. तर आतापर्यंत 8 वर्षामध्ये कोणकोणत्या मान्यवरांना हा पुरस्कार मिळतो? ती यादी मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात चिघळत असून ठाणे शहरात देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान असं असतानाच मराठा बांधवांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातच कॅन्डल मार्च केला. आम्ही तुम्हाला दसरा सांगितला होता, परंतु आता दसरा गेला, दिवाळी आली. दिवाळी सण आमचा गोड करा. आता गावबंदी केली आहे, मतदानावर देखील बंदी यायला वेळ देऊ नका, असा इशारा यावेळी मराठा बांधवांनी दिलाय. आज कॅन्डल मार्च काढण्याची पाळी आली, कारण का गेले 40 दिवस आमचे जरांगे पाटील स्वतः उपोषणाला बसलेले. त्यांनी 40 दिवसाची अवधी दिलेली, तरी देखील सरकार त्यांच्याकडे गांभीर्याने बघत नाही. आज ती व्यक्ती स्वतः जातीने 4था दिवस आहे आमरण उपोषणाला बसलेली आहे. आरक्षण हे त्यांचं ध्येय आहे आणि आमचा एक लढवय्या जो आज आमचा अखंड सकल मराठा समाजाच्या वतीने लढतोय, एक लढवय्या जाताना लाख मेले जाते, लाखाचा पोशिंदा म्हणून या उक्तीप्रमाणे तो जगणं आम्हाला गरजेचं आहे. तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा, आमच्या मराठ्याचं आरक्षण आम्हाला मिळवून द्यावं. त्याने आमचा एक पोशिंदा जीवन राहील. त्याने माझी विनंती आहे सरकारला की तुम्ही जागे व्हा. एक जर का जरांगेच्या जीवाचं जर का बरं वाईट झालं तर त्याचं सर्वस्वी जबाबदार हे सरकार असणार आणि येणाऱ्या परिणामाला पण सरकार जबाबदार असणार. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रात मिशन 45+ ही मोहीम राबवणार आहेत. तिन्ही पक्षाचे राज्य आणि केंद्रस्तरीय नेते महाराष्ट्रातील जागा वाटपाचा एकत्रित निर्णय घेतील. तसंच मराठा समाजाला कायद्याच्या आधारावर आरक्षण देण्यास संपूर्ण पाठिंबा असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ते ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्रित लढणार आहोत. योग्य वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय टीम, जसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण स्वतः, केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल तसंच दोन्ही पक्षातील केंद्रीय स्तरीय नेते हे एकत्रित बसून महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागेबाबत निर्णय घेतील.
दिवाळीपूर्वी आपण स्वतः तर दिवाळीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यातून जनतेशी संवाद साधला जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. कायद्याच्या कक्षात न्यायालयीन निर्णयाच्या आधारावर आरक्षण मिळायलाच हवं. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारमध्ये आपण मंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. तसंच अल्पसंख्याक समाजालाही 5% आरक्षण दिलं होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक बाबींवर हे आरक्षण टिकलं नाही. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील राणे समितीनं संपूर्ण राज्यातील मराठा समाजाची सांख्यिक माहिती जमा केली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सरकारनेही आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आजही जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा आहे. इतर समाजाचीही आरक्षणाची मागणी आहे, त्याचंही आम्ही समर्थन करत असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. मी कायद्याच्या कसोटीवरती एवढ्यासाठीच म्हणतो की ज्यावेळेला राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये मी पण मंत्री त्या ठिकाणी होतो. त्यावेळेला 13-14च्या आसपास एक राणे समिती आम्ही त्याला नारायण राणेची नेमली होती आणि संबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाची सांख्यिकी माहिती त्या ठिकाणी गोळा करत राणे समितीने जो अहवाल दिला त्याच्या आधारित त्यावेळच्या लोकशाही आघाडीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं. मुस्लिम समाजाला सुद्धा 5% शैक्षणिक आरक्षण दिलं. परंतु हे आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला त्यांनीसुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलं. पण त्याच्या अगोदर एक बाब मला स्पष्ट केली पाहिजे की संबंध महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये सकल मराठा समाजाने काढलेले मोर्चे लाखोंच्या संख्येने राहिले. महिला भगिनींचा, युवतींचा, युवकांचा सहभाग प्रचंड प्रमाणावरती राहिला आणि शांततेच्या वातावरणामध्ये ते मोर्चे संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पार पाडले. त्यामुळे सकल मराठा समाजाचे आभार मानावे तितके थोडे त्या ठिकाणी ठरू शकतात. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकलं, परंतु सर्वोच्च न्यायालयावरती दुर्दैवाने ते टिकू शकलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेविषयी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्री राहतील, कारण त्यांना आम्ही विधान परिषदेवर घेऊ. मग त्यांच्यासोबत आलेल्या 39 आमदारांचं पुनर्वसन कसं करणार, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय. मुळात शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यानं किंवा त्यांना विधान परिषदेवर घेतल्यानं प्रश्न तिथेच संपतो का, असा सवालही त्यांनी केलाय. तर त्यांच्यासोबत आलेल्या 40 जणांपैकी तुम्ही एकाचं पुनर्वसन करणार आहात, मग उर्वरित आमदारांचं काय होणार? ते तर गेले ना जीवानिशी, त्यांचं राजकारणच संपलं, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना त्यांनी सनातन धर्म कसा जन्मला हे आधी बावनकुळे यांनी सांगावे. बुद्धांनी समतेची ज्योत का पेटवली, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी रोखला, असे अनेक सवालही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेत.